जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। गुलालाचे कीर्तन व पुष्पवृष्टीने आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांचा 727वा अंतर्धान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। जळगाव जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथील मूळ मंदिर जुनी कोथळी आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांचा दिनांक 2 जून 2024 रोजी तिरोभूत अंतर्धान सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला। गेल्या 25 मे पासून आई साहेबांच्या दरबारात ग्रंथराज ज्ञानेश्वरी व गीता पारायण आणि नाम संकीर्तन सप्ताह 11 दिवसीय महोत्सवाचे पर्व सुरू असून यापैकी रविवारी दिनांक 2 जून 2024 रोजी वैशाख वद्य दशमी तिथीनुसार मूळ मंदिर जुनी कोथळी संत मुक्ताई मंदिरात आई साहेबांच्या सोहळ्यासाठी आलेले पांडुरंग परमात्मा पादुका पालखी सोहळा पंढरपूर, संत निवृत्तीनाथ पादुका पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर, रुक्मिणी माता पादुका पालखी सोहळा कौंडिन्यपूर, संत नामदेव महाराज पादुका पालखी सोहळा पंढरपूर, व्यास महाराज पादुका पालखी सोहळा अंजाळे, रेडेश्वर महाराज पादुका पालखी सोहळा आळेफाटा तसेच विदर्भ व पंचक्रोशीतील हजारो भाविक वारकरी पादुका पालखी सोहळ्याच्या माध्यमातून दाखल झालेले आहेत। या हजारो भाविकांच्या उपस्थितीत संस्थांतर्फे आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आटोपल्यावर संत नामदेव महाराज यांचे 16वे वंशज हरिभक्तपरायण केशवदास नामदास महाराज यांचे गुलालाचे कीर्तन व पुष्पवृष्टीने आईसाहेब मुक्ताईंचा तिरोभूत सोहळा वेळ 12:30 वाजता श्री संत मुक्ताई साहेबांच्या मूर्तीवर पुष्पवर्षाव व महाआरती करून तिरोभूत अंतर्धान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रसंगी सर्व पालखी सोहळ्यासोबत आलेले मान्यवर तसेच मुक्ताई नगरचे आमदार पाटील आदींसह इतर मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। हा सोहळा यशस्वीतेसाठी संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील, विश्वस्त पंजाबराव पाटील, संग्राम पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, मूळ मंदिर व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे, संत मुक्ताई फळावरील सर्व कीर्तनकार, टाळकरी फडकरी मंडळी तसेच परिसरातील भाविक व वारकरी अथक परिश्रम घेत असून दिनांक 4 जून 2024 रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच आपले हक्काचे मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूबला सबस्क्राइब तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका ही विनंती। धन्यवाद। तसेच आता पाहूया आपण हरिभक्तपरायण केशवदास नामदास महाराज जे संत नामदेव महाराजांचे वंशज आहेत त्यांचे गुलालाचे कीर्तनाची एक झलक मुक्ताई वार्तावर। उष्णतेचा मान कमीच आहे, इथं जास्त आहे। प्रत्येकाने आपापल्या सोयीने जे ते झाडं झुडपं बघून प्रत्येकाचा गुरु किती पुष्कळ वारकरी, पुष्कळ दिंडीवाले वैष्णव जे ते इथे आले मुक्कामाला आले होते आणि त्यांनी जे ते इथे येऊन जे ते रोज भगवत चिंतन नामचिंतन आपला जो तो जागर करावा, भजन कीर्तन करावं। असं करता करता दशमीच्या दिवशी गेले ते स्नानाशी तापी तेरा ते वैशाख मास आहे, दशमीचा दिवस आहे। आज दशमीचं स्नान झालं पाहिजे म्हणून जे आहे ते मुक्ताबाईंनी सगळ्याला सांगितलं, दादा माझी इच्छा अशी आता इथनं आपण उठायचं आणि तापी तीराला जाऊन जे ते स्नान करून यायचं, परत यायचं म्हणले। ठीक आहे, निवृत्तीनाथांनी ओळखलं सगळं की आता हे स्नान जे आहे ते शेवटचं स्नान आहे। ज्ञानोबाराला समाधी देताना स्नानाचा सोहळा केलेला म्हणून वर्णन आहे। सगळे तीर्थ याचे हो हो म्हणते तीर्थे सगळे तीर्थ बोलवलेले होते। सोपान देवाचा स्नानाचा सोहळा करताना तीर्थ पाण्याच्या रूपाने नव्हते, मग प्रत्यक्ष सरिता सगुण रूपाने गंगा यमुना सरस्वती स्वतः हातात कलश घेऊन सोपान देवाला पाणी करत होती। मग प्रत्यक्ष सरिता गंगा गौतमी माता यमुना भागीरथी तत्वता आलिया सरस्वती आणि इथं तर जे पौषणामध्ये येते मारियला बाण। तिन्ही प्रकारच्या गंगा यमुना सरस्वती निर्माण केलेल्या होत्या। चांगदेवाचं समाधी स्नानाचं वर्णन आहे, ज्ञानोबाराच्या समाधीच्या वेळेला स्नान केलं वर्णन आहे आणि त्याचप्रमाणे मुक्ताबाईचा आता सोहळा व्हायचा आहे म्हणून जे आहे ते गेलं पाहिजे। निवृत्तीनाथाने सगळ्या वैष्णवांना बरोबर घेतलं, दिंडी समारंभाने तापी तीराला आलेले आहेत आणि तापी तीराला येऊन ज्यावेळेस स्नानाचा समारंभ सुरू झाला त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, आज मुक्ताबाईला आपलं हे शेवटचं स्नान आहे।
निवृत्तीनाथाने स्नान घालताना सगळं लहानपणाचं चरित्र त्यांच्या समोर उभे राहिलं होतं. मुक्ताबाई काय अवस्थेत होती, तेव्हा चेहरा कसा होता, त्याचं वागणं कसं होतं, बालपण कसं होतं, सोपानदेव तिला जे ती कोणत्या पद्धतीने सांभाळत होती, आपण सगळ्या भावांनी किती प्रेम केलं, आई नसताना वडील नसताना जे ती हिने सगळं दुःख सांगितली, सगळं एक एक आठवून त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होती. पंढररायाने आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे गोपाळा ब्रिज तुमची. रुक्मिणी माता, राई माता, सत्यभामा देवी यांनी विचार केला की आईसाहेबाचं शेवटचंच नारायण मुक्ताबाईचं. त्याने जे आहे ती त्यांना स्नान वगैरे घातलेलं आहे, पांढरे कपडे जे आहेत ते परिधान करण्याकरता दिलेले आहेत. आणि मग जे आहे ते तिथून स्नान करून बाहेर निघाले, आपल्या जागेवर आले, म्हणजे जिथं उतरले तिथं मुक्ताबाई कुठं गुप्त झाल्या. परशुराम येते मारी याला बाण. परशुरामाने बाण कुठं मारला होता, जिथं मुक्ताबाई गुप्त झाल्या तिथं येऊन थांबले. आणि थांबल्याबरोबर जे आहे ते असा काही एक चमत्कार घडला की मुक्ताबाई तर उदास होत्या. ध्यान भगवंताचं सुरू झालेलं आहे. अंतःकरणामध्ये जे आहे ते हात जोडून भगवंताचं नमन ज्याला म्हणतात ते नमन आईसाहेबांनी केलेलं आहे. डोळे झाकून आहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, निरोप द्यावा ता येतो आम्ही. राही रखुमाबाई सत्यभामा माता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. नामामणी चरणी ठेवून या माता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. ध्यान करत बसलेले आहेत, भगवंताला आठवते. नमन नावाचा जो आहे तो अभंग तयार झाला. आणि अशी जी माया निर्माण केली, हा म्हणता एकदम ते आबाळ भरून आलं. हा म्हणता आबाळ जसं भरलं तसं येते सूर्यनारायण लोपले, अंधार पडला आणि वारा असा सुटला की सोसाट्याचा. वाऱ्याची खूप मोठी ताकद आहे महाराज. मोठे मोठे झाडं जे आहेत ते बुडापासून उचलून बाजूला टाकतात, ती आपण बघतो डोळ्याने. असा वारा सुटल्यामुळं ती वैष्णव मंडळी एकमेकाला थडकायला लागली, एकमेकाला काय दिसतं ना, धूळ डोळ्यात चाललेले आहे. अशा अरे धरा धरा मुक्ताबाई कुठं आहे बघा बघा असं म्हणण्यामध्ये त्या आता आपल्याला फुलं टाकायचे, पण घाई करू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल झाल्याशिवाय कोणी फुलं टाकू नका. प्रमाण होईल, गजर होईल, मग फुलाचा वर्षा करायचा. आणि अशा अवस्थेमध्ये जी वारा सुटला आणि त्या वाऱ्यामध्ये एकदम वीज कडाडली, मोठा आवाज झाला. आणि त्या आवाजासरशी मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. कडाडली वीज निरंजनी जेव्हा, कडाडली वीज निरंजनी जेव्हा, कडाडली वीज निरंजनी जेव्हा, कडाडली वीज निरंजनी जेव्हा. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मुक्ताबाई गुप्त झाली. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान. देव खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. देव सोपान पुंडलिक वरदा ज्ञानदेव कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई जेव्हा गुप्त, त्यांची जी आहे ती निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिले. निरंजन सच्चिदानंद वाचणारा परमात्मा स्वरूप झाले. त्या आनंदाच्या भारामध्ये वैकुंठामध्ये 1,00,000 घंटा खणखणत होत्या.
एक लक्ष घंटं जिकडे तिकडे आनंदी आनंद आईसाहेबाला ज्याची तिरुभूत सोहळा झालेला आहे. निवृत्तीनाथ शो करू लागलेले आहेत. पंढऱ्याला सांगितलं आता आम्हाला समाधी देऊन द्यायचे, आमचा आता निरोप द्यायचे घ्यायला. ज्येष्ठ वद्यजू अशी निवृत्त सोहळा झाला. आमुषाला काला केला आणि ही सगळी संत मंडळी आषाढीच्या वारीला परत आली. असा हा असणारा सोहळा परमात्मा स्वतःहून करतो. त्याप्रमाणे आजचा जो सोहळा आहे प्रत्यक्ष पांडुरंगाने केलेला आहे. ते संत महात्मे त्यांचं वर्णन आपण करणं आपलं कर्तृत्व असल्यामुळे पांडुरंगाच्या कृपेने जशी करता येईल तशी सेवा केलेली आहे. आईसाहेबाच्या चरणी समर्पण. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराजानेश्वर कुंडली हरी विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर